हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर पुण्याचे अध्यक्ष नामानिष्ठादास प्रभू यांनी सुरू केले 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या अध्ययन वर्गामध्ये आपण आपलं मनापूर्वक स्वागत आहे. आज आपण तिसऱ्या अध्यायाचा आपण अध्ययन करणार. तिसऱ्या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग, कर्माचा योग. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुमिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च. श्रीरूपं सागरजातं सगण रघुनाथं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादां सगण ललिता श्री विशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधकांत नमोस्तुते. तप्त कांच गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानु सुत देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. शिला प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. सदगुरुदेव की जय. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. नमो विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमदे जय पताका स्वामी नामी नम आचार्य पदाय नित कृपा प्रदाय ते गौर कथा धम दयानक ग्राम तारिणे. नमो विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमदे भक्ति वेदांत स्वामी नामी नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. शिला प्रभुपाद की जय. गुरु महाराज जय पताका स्वामी महाराज की जय. पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण तिसऱ्या अध्यायाचा आपण अध्ययन करणार आहोत. श्री श्री राधा गोविंद मंदिर फुलेचे ही आर्च विग्रह यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेऊन असा अध्याय सुरुवात करतो. इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रीला प्रभुपाद यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. अनेक कृष्ण भक्त सेवक आहे, अनेक वेगवेगळे सेवा करतात आहे, त्यांनाही माझा सादर नमस्कार. मराठीमध्ये मला ज्या पुढाकार जसं अन्वया माताजी, मनीषा माताजी, पूजा माताजी, ललिता माताजी, मुक्ता माताजींनाही माझा सादर नमस्कार. तर पहिल्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता की अर्जुनाने आपले 5 प्रश्न मांडले होते आपल्या विषादाचे. तेव्हा करुणा, त्याला आनंद नाही, प्रक्रिया, असमंजस आहे आणि पारिवारिक परंपरा नष्ट होतील याच्यावरती त्याने प्रश्न केला होता भगवानाला. आणि भगवंताने त्यामध्ये त्याला करुणावरती त्याने ज्ञान दिलं. नंतर आनंद नाही म्हणजे त्याचं विहित कर्म काय आहे त्याच्यावरती त्याने कर्मकांड दिलं. आणि पापक्रिया म्हणजे बुद्धियोग. आणि नंतर शेवटची त्याने सीताधीर मुनीची त्यांनी आपल्याला व्याख्या करून दिली. आपण तिसऱ्या अध्यायाचा अभ्यास करूया. तर आता आज आपण त्याग की कर्म हे चांगलं आहे, निष्काम कर्म पेक्षा ज्ञानयोग हे ज्ञानयोग पेक्षा निष्काम कर्मयोग हे श्रेष्ठ आहे. कर्मकांड ते कर्मयोग नेता सामान्य जनासाठी एक आदर्श नेता आणि सर्वात मोठं शत्रू कोण आहे. तर जसं काल आपण अभ्यास केलो की भगवंताने त्याला जे 5 प्रश्न मांडले होते अर्जुनाने, त्याच्यावरती भगवंताने उत्तर दिलं. परंतु आता त्याची परत त्याची मनस्थिती आहे परत गोंधळली. कारण त्याने युद्ध करणं की नाही करणं, कारण त्यांनी त्यांच्या समोर आता स्थिताधीर मुनी त्यांची लक्षणंही सांगितली. म्हणून आता अर्जुन परत म्हणतात की एकमवद म्हणजे आता तुम्ही कुठेतरी एक सांगा. जर आपण कुठे बाहेर फिरायला निघतात तेव्हा जेव्हा 4 रस्त्यावरती तेव्हा कुठेतरी रस्ता कुठे जातो ते त्याला आपल्या कळत नाही, तर आपण तिथे कोण मनुष्य असेल त्याला आपण विचारतात की हा रस्ता कुठे जातो. तर इथेही अर्जुनाने आता प्रश्न केला की आता तुम्ही मला 2 रस्ते दाखवलेले आहेत, तर आता मला सांगा की नेहमी मी कुठलं कर्म केलं पाहिजे. तर याच्यावरती आता भगवान त्याच्यावरती काय उत्तर देत हे आता आपण अभ्यास करूया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण 3.6 कर्मे इंद्रियाणि संयमे आस्ते मनसा स्मरम इंद्रियार्थार विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. जो कर्मेंद्रिय संयमित करतो परंतु ज्याचे मन इंद्रिय विषयांचे चिंतन करीत आहे
तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर इथे या श्लोकामध्ये आपल्याला भगवंत हे सांगायचा प्रयत्न करतात. आधी तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर एका मनुष्याने आपले जे आपले कपडे आहेत ते सोडून दिलेले आहे आणि त्याने एका संन्यासी सारखं त्याने कपडे धारण केलेले आहे. पण कुठेतरी त्याचा इंद्रियाविषयीवरती त्याचा नियंत्रण नाही. त्याने चिंतन केलेलं आहे. तुम्ही त्याच्या हातामध्ये तुम्ही बघू शकता. तर त्याच्या उजव्या हातामध्ये एक सिगारेट आहे, एक कमंडल आहे आणि डाव्या हातामध्ये तो मोबाईलचा उपयोग करतो. मोबाईल हे चांगल्या गोष्टी आहे. पण अ, अ, शिला प्रभुपादांनी जे काही य हे होते त्यांच्याकडे फोन होते, नंतर लॅपटॉप वगैरे हे सर्व त्यांनी वगैरे काय उपयोग केला, टेप रेकॉर्डर हे सर्व कृष्णाच्या प्रित्यार्थ म्हणे कृष्णाच्या प्रचारासाठी उपयोग केला. पण इथे तुम्ही हा साधूला बघू शकता, एक योगीसारखा तो मिथ्याचारी आहे. कारण त्यांनी इंद्रियावरती संयम नाही. कारण तो सिगारेट आपण जे 4 नियम आहेत, त्यात एका आपण सिगारेट हे वगैरे सर्व आपलं सोडायला पाहिजे. तर जो मनुष्य जो कर्मेंद्रिय संयमित करतो, परंतु ज्याचे मन इंद्रियाविषयी चिंतन करतात, तर हे इंद्रिया भोगायचीच वस्तू आहे. सिगारेट ओढणं, नंतर मदिरापान करणं, हे मद्यपान हे सर्व काय आहे? तर इंद्रिया विषयाचे वस्तू आहे. तर जेव्हा मनुष्य अशा गोष्टीच्या आसक्ती असते, तर त्या मनुष्याला मिथ्याचारी म्हटलेले जातात, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. तर आपण आता जे भौतिक जगामध्ये आले आणि तुम्ही आता अभ्यासामध्ये आले, तर तुमच्याकडे जे काही मोबाईल आहे, त्याचा जर तुम्ही आता तुम्ही 3ऱ्या अध्यायामध्ये जेव्हा आपला हा वर्ग 18 दिवस पूर्ण होईल, तेव्हा आम्ही तुम्हाला पुढच्या बॅचची तुम्हाला लिंक वगैरे पाठवेल. तुम्हाला WhatsApp स्टेटस वगैरे सांगेल. तर तुम्ही ते तुमचा जो मोबाईल आहे, त्याचा स्टेटसमध्ये जर टाकलं, तुमच्या ग्रुपामध्ये शेअर केलं, तुम्ही काय करणार? तर भगवंताच्या प्रित्यार्थमध्ये काम करणार आहे. तर हे मोबाईल तुम्ही चांगल्या प्रकारे वापरणार आहे. पण इथे तो जो संन्यासी आहे, तो काय करतो? तो आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी हा मोबाईल उपयोग करतो आणि तुम्ही भौतिक जगामध्ये बघू शकतात, की काही मोठ्या शहरामध्ये हे असे योगीसारखे मिथ्याचारी लोक असतात. ते कुठेतरी प्लॅटफॉर्मवरती बसलेले असतात. ते रेडिओ ऐकतात, त्यांच्या वेगवेगळ्या गाणे ऐकतात, नंतर बातम्या ऐकतात. तर हे सर्व काय ते इंद्रिय वस्तूवरती त्यांचे चिंतन आहे. कारण त्यांनी भौतिक जगत हे संसार सोडलेला आहे. पण कुठेतरी त्याने इंद्रियाचे संयम केले नाही असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. इथे राजा भरत आपण ज्या नावाने आता इंडियाचंही आपण भारत केलेलं आहे. ते हे भरत राजाची कथा आहे. तेही मिथ्याचारी होते. त्याच्यावरती आपण 8व्या अध्यायामध्ये 6व्या श्लोकवरती आणखीन खूपच चांगल्या प्रकारे त्याचा आपण अभ्यास करूया. तेही मिथ्याचारी का म्हटलेले गेले याच्यावरती मी नंतर तुम्हाला त्या 8व्या अध्यायामध्ये तुम्हाला सांगेन. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 3.7 यस्त्विन इंद्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मे इंद्रिय कर्मयोगम असक्त स विशिष्यते. या उलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा कृष्ण भावना भावित प्रारंभ करीत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता हे 500 वर्षापूर्वी हे पुरीमध्ये रथयात्रा तुम्हालाही माहित असेल. आता आपण आषाढी जे बीज असतात, जेव्हा आपण ऑगस्ट काही जुलैच्या एंडमध्ये हे आषाढी बीजमध्ये रथयात्रा वेगवेगळ्या शहरामध्ये, गावामध्ये निघतात. तर ही पुरीची रथयात्रा आहे. हे 500 वर्षापूर्वी जेव्हा चैतन्य महाप्रभू साक्षात जे कृष्णाचे अवतार होते, त्यावेळीची कथा आहे. तर तुम्ही चित्रामध्ये बघू शकता एका मनुष्याच्या हातामध्ये झाडू गेले. तर कोण आहे? तर तो पुरीचा राजा रुद्रप्रताप आहे. तर त्याने त्यांची खूपच इच्छा होती कारण अ, चैतन्य महाप्रभूची भेट घ्यायची. परंतु त्याने आपल्या सेवकाला पाठवलं आणि सांगितलं चैतन्य महाप्रभूला, की राजा रुद्रप्रताप तुमची भेट घ्यायला इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. तेव्हा चैतन्य महाप्रभू म्हणतात, की मी जे भौतिक जगाचे राजा असतात, भौतिक जगाचे लोक असतात, त्याला मी भेट देत नाही. कारण ते भौतिक बंधनामध्ये असतात. त्यांना कर्म वेगवेगळे बांधलेले असतात. तर मी तसल्या लोकांना कधी भेट देत नाही. तर राजाला खूप वाटतं, की बाबा मी खूपच राजा असून सुद्धा मला त्यांनी भेट दिली नाही. परंतु ते त्यांचे जे सेवक असतात चैतन्य महाप्रभू ते म्हणतात, की ज्या दिवशी निघणार आहे, त्या दिवशी जर तुम्ही आपला जो एखादी प्रामाणिकपणाने जर तुम्ही आपल्या जे इंद्रियाचा संयमित करून तुम्हीचा प्रयत्न केला, त्यांना प्रयत्न केला, त्यांना
हे रथयात्रा जेव्हा निघणार आहे तेव्हा एका सामान्य मनुष्यासाठी तुम्ही जर हे रस्ता साफ केला तर निश्चितपणे ते तुमच्यावर ते प्रसन्न होऊन तुम्हाला हे दर्शन देतील. नंतर तुम्ही हे चित्रामध्येही बघू शकता, की एखादा इथे या श्लोकामध्ये हेच सांगितलं आहे, की एखादा प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियाने, कारण तो राजा होता, पण त्याने आपला अहंकार आहे. त्याचा आपल्या इंद्रियावरती त्याने आपला संयम ठेवलेला आहे. त्याने एका झाडू घेऊन त्याने एका सामान्य मनुष्यासारखे त्याने काम केलेलं आहे. तर इथे या श्लोकात हेच तात्पर्य आहे, की जेव्हा आपण प्रामाणिकपणाने मनाद्वारे जे इंद्रियाचा संयमित करण्याचा प्रयत्न करतात आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा प्रारंभ करतात, तेव्हा आपण श्रेष्ठ होऊन जातात. इथे कर्मयोग म्हणजे जेव्हा आपण आपण प्रत्येक भौतिक जगामध्ये राहतात, तेव्हा आपल्याला प्रत्येकाला कुठेतरी ज्या वर्णामध्ये असतात, जसं आपण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण आहेत. त्याच्या वेगवेगळे कर्म असतात. तर आपण जे काही कर्म करतात, तेव्हा सकाम कर्म होऊन जातं. कारण तेव्हा आपण फळाची अपेक्षा करतात. पण जेव्हा आपण जे काही कर्म करतात, जेव्हा आपण कृष्ण भावना भवितामध्ये करतात, तेव्हा तो कर्मयोग होऊन जातात. जे काही आपण भगवंताच्या प्रित्यार्थापणे करतात, तेव्हा तो आपला कर्मयोग होऊन जातात. तर इथे कर्मपेक्षा कर्मयोग हे चांगलं आहे. कारण आपण सर्व गोष्टी कृष्ण भावना भावितासाठी करतात. असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. 3.9 यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंग समाचर. श्री विष्णू प्रित्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, नाहीतर कर्म हे भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कोणत्या, तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमीच कर्मबंधनातून मुक्त राहशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकतात, की युधिष्ठिर महाराजांनी एका वेळी राजसूय यज्ञाचं आयोजन केलं होतं. आणि तिथे तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून भगवान श्री कृष्णाला तिथे निमंत्रण दिलं होतं आणि ते बसलेले तुम्ही बघू शकता. तर त्यावेळी त्याने नारद मुनीला हे प्रश्न विचारला, की यज्ञ कसं केलं पाहिजे? तर तेव्हा तेव्हा उत्तर देतात, की विष्णू प्रित्यार्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे. नाहीतर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत आहे. कारण जे काही आपण कर्म करतात त्याच्यात ते आपण सकाम कर्मामध्ये बांधले जातात. कारण हे आपल्या भौतिक जगात आहे ते 3 गुणी मायामध्ये आपल्याला बांधलेली जाते. म्हणून आपलं जे काही कर्म आहे ते आपण कुठल्याही छोटासा सुद्धा आपण काम केलं ना, आपल्याला फळाची अपेक्षा असतात. तेव्हा ते सर्व सकाम कर्म होऊन जातात. म्हणून भगवान हेच म्हणतात, की जे काही आपण कर्म करतो, जसं आपण गेल्या श्लोकाचाही अभ्यास केला, की जेव्हा आपण कर्मयोग करतो, जेव्हा आपण कृष्ण भावना भावितामध्ये कर्म करतात, तेव्हा आपण श्रेष्ठ होऊ शकतात. इथे हेच या श्लोकामध्ये सांगायचा प्रयत्न केलाय, की जे काही आपण कर्म करतात, आपण नियमित कर्म पालन विष्णूच्या संतोषासाठी जर केलं, ते आपण कर्मबंधातून आपल्याला मुक्त करू शकतात, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. तर इथे आपण त्यागाच्या चक्राचा अभ्यास करूया. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, इथे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि नंतर इथे ब्रह्मा आहे. तर त्याने काय भगवान श्रीकृष्णाच्या श्वासाने आपल्याला वेदाचा आपल्याला ज्ञान आलेलं आहे. वेदाच्या ज्ञानामुळे आपल्याला आपलं जे विहित कर्म आहे ते कसं केलं पाहिजे. तर ते आपल्याला इथे तुम्ही बघू शकता. एक शेतकरी आहे, तो आपलं विहित कर्म करतोय. आणि नंतर भगवंत काय करतात, तर आपल्याला पाऊस देतात, आपल्याला प्रकाश देतात, नंतर वायू देतात. हे सर्वांमुळे काय होतं, तर एका धान्य तयार होतात. आणि धान्य जेव्हा आपण शिजवून आपण भगवंताला जेव्हा अर्पण करतो, तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. जे काही इथे अ, जेवण केलेलं आहे, भोजन तयार केलेलं आहे, त्याच्यामध्ये एका तुळशी पत्र टाकलेलं आहे. म्हणजे आपण भगवंताला जेव्हा अर्पण करतात, तेव्हा ते त्याग चक्र पूर्ण होऊन जातं. कारण हे सर्व भगवंताने दिलंय. कारण आपण पाऊस पाडू शकत नाही. आपण अ, अ, सूर्यप्रकाशही आणू शकत नाही. नाही वाराही आपण करू शकत नाही. शेतही आपण आपलं नाही. आपल्याकडे बीज पण नाही, आपलं स्वतःचं नाही. हे सर्व काय आहे तर भगवंतानेच दिलेलं आहे. आणि जेव्हा भगवंताने जे दिलेलं आहे, ते आपण आपल्या विहित कर्म करून आपण परत परत त्यांना जेव्हा अर्पण करतात, तेव्हा त्यागाचं चक्र पूर्ण होऊन जातं. असा या चित्राचा तात्पर्य आहे. म्हणून जे काही आपण कर्म करतात, तेव्हा आपण त्यागाचं चक्र म्हणून भगवंतालाच परत अर्पण केलं, तेव्हा आपण कर्मबंधातून मुक्त होऊ शकतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण.
वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञ केल्याने सर्व क्रिया शुद्ध होतात. आहार शुद्ध सत्व शुद्धी ही सत्व शुद्धो ध्रुवा स्मृती स्मृतिलंबे सर्व ग्रंथीनां विप्रमोक्षः. यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो आणि शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्यांचे जीवन शुद्ध बनते. जीवन शुद्धीमुळे स्मृतीमधील अतिसूक्ष्म ऊतींचे शुद्धीकरण होते आणि जेव्हा स्मृती शुद्ध होते तेव्हा मनुष्य मोक्ष मार्गाबद्दल विचार करू शकतो. आणि या सर्वांची परिणिती वर्तमान समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेमध्ये होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर आपण काल अभ्यास केला होता 62 आणि 63 श्लोकामध्ये. जेव्हा आपण चिंतनाचं जे आपण जे पतनाचं चक्र आपण अभ्यास केला होता, तेव्हाही तेच होतं की जे वस्तूचे आपण चिंतन करतात त्याचं आपल्याला संमोहन होतं, नंतर आपल्याला काम होतं आणि नंतर आपल्याला क्रोध होतं. तर जेव्हा आपला आहार जो आहे तो आहार जेव्हा आपला शुद्ध होणार तेव्हा काय होणार, आपले विचारही शुद्ध होणार आणि शुद्ध विचारामध्ये आपलं जीवन शुद्ध होणार आहे. म्हणून आपण जे काही जेव्हा आपण जे काही आहार घेतात ते आपण शुद्ध घेतला पाहिजे. जसं आपण मांसाहार वगैरे हे आपल्याला सोडून द्यायला पाहिजे. आता आपला इस्कॉनमध्ये हे 4 नियम केलेले आहेत, की आहार आपला अ, अ, शाकाहारी असायला पाहिजे. नंतर मांसाहार आपण सोडला पाहिजे. नंतर आपण हे मद्यपान आहे, हे हे सर्व आपण सोडलं पाहिजे. तर हे सर्व काय आहे, तर ज्या गोष्टीवरती जेव्हा आपल्या आहार आणि विचार आपल्या जेव्हा शुद्ध होणार, तेव्हा नक्कीच आपण मोक्ष मार्गाबद्दल आपण विचार करू शकतात आणि हे वर्तमान समाजासाठी खूप आवश्यक आहे. कारण तुम्ही बघू शकता, की भौतिक जगामध्ये रोजच आपल्या नातेवाईक आहे, आपल्या शेजारी आहे, नाहीतर कुठेतरी आपल्या कामाला जातात, ते ट्रेनमध्ये, बसमध्ये आपले रोज भांडणं होतात. तर तर जेव्हा आपला आपला आहार आणि आपले विचार जेव्हा शुद्ध होईल, तेव्हा आपलं जीवनही शुद्ध होऊ शकतात आणि आपल्या इंद्रियावरती आपलं नियंत्रण होऊ शकतात. जेव्हा आपण 14व्या अध्यायामध्ये आणि 17व्या अध्याय आणि 18व्या अध्यायामध्येही आपला आहार कसा असायला पाहिजे, त्याच्यावरती आपण अभ्यास करणार आहे. तेव्हा जेव्हा जसा आपला आहार आहे, तसा आपला विचार आहे आणि त्यामुळे आपलं कसं पतन होतं, त्याच्यावरती आपण पुढे अभ्यास करणार आहोत. तर इथे या श्लोकामध्ये हे तात्पर्य आहे, की आपला आहार शुद्ध असायला पाहिजे. तेव्हाच आपण मोक्ष मार्गाबद्दल विचार करू शकतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. अनिरुद्ध प्रभूजी वाचा. नाही येत. नाही. भगवत भक्ते सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरता भोजन बनवतात ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. जसं आपण त्या चक्राचा अभ्यास केला, की जे काही अ, अ, आपण जे काही अन्न आलेले आहे आपल्या घरामध्ये, जे प्रथम आपण यज्ञ म्हणून भगवंताला आपण अर्पण करतात आणि जे अर्पण करून जेव्हा आपण अन्न ग्रहण करतात, तेव्हा ते शुद्ध आहार होऊ जातात आणि ते आपल्याला सर्व पापातून मुक्त करू शकतात. पण जेव्हा आपण जे काही आपलं अन्न शिजवतात, आपण जे काही अन्न तयार करतात, जेव्हा आपण भगवानाला अर्पण करत नाही आणि जेव्हा ते आपण अन्न खातात, तेव्हा आपण फक्त पापच भक्षण करतात. कारण हे सर्व जसं मी तुम्हाला चक्रामध्ये सांगितलं, की सर्व कुठून आलेले? भगवंताकडून आलेले आहे. तर आपण जेव्हा भगवंताला अर्पण करत नाही, तेव्हा आपण नक्कीच पाप भक्षण करतात, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 3.14. सर्व प्राणी मात्र अन्नधान्यांवर जगतात, जे पावसापासून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मापासून उत्पन्न होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. जसं मी तुम्हाला सांगितलं, की सर्व काय होतं अन्नधान्यावर जगतात आणि अन्न कसा होतो पावसामुळे. पाऊस, नंतर वारा आहे, नंतर सूर्य आहे. हे सर्वामुळे ते अन्नधान उत्पन्न होतात. त्याच्यामुळे सर्व जगतात. तर हे सर्व काय कसं होतं, तर जेव्हा आपण विहित कर्म करतात, आपण जे यज्ञ आहे ते विहित कर्म करतात, तेव्हा आपण हे त्यागचं चक्र पूर्ण करतात. तर या श्लोकामध्ये हेच आपल्याला परत सांगितलेलं आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. यज्ञे संकीर्तनोप्रायते यजन्ति हि सुमेधसः. भगवद्गीता 11व्या अध्यायातील 5वा श्लोक, 11व्या खंडातील 5वा श्लोक, 5व्या अध्यायातील 32वा श्लोक.
जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर आता आपण वेगवेगळे आपण त्यागाचं चक्र बघितलं आणि त्यावेळी जे यज्ञ होतं ते आपण केलं. पण आता हे जे यज्ञ काय आहे, तर आता भौतिक आपण कलियुगामध्ये राहतात. तर कलियुगाचा अ, यज्ञ कुठला आहे, तर ते हे संकीर्तन आहे, यज्ञ जप यज्ञ आहे. इथे श्रीमद भागवतम या 11व्या स्कंदाच्या 5व्या अध्यायाच्या 32व्या श्लोकामध्ये सांगितलं की जेव्हा आपण कलियुगामध्ये जेव्हा आपण यज्ञ केला पाहिजे, तर कुठला यज्ञ, तर हे हरिनाम संकीर्तनचं. आणि इथे हे दिलेले आहे. हे तुम्ही चित्रामध्ये 5 जे आहे आचार्य त्यांचं नाव दिलेले आहे. श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद अद्वैत गदाधर आणि श्रीवासादि गौरव भक्तवृंद हे 5 आचार्य आहे. आणि नंतर हरे कृष्णाचा महामंत्र दिलेला आहे. ते आपण उद्या 6व्या अध्यायामध्ये आपण आणखी खोलामध्ये त्याचा अभ्यास नामजप कसं केला पाहिजे त्याच्यावरती आपण 6व्या अध्यायामध्ये आपण अभ्यास करू. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. यज्ञानां जप यज्ञोस्मी भगवद्गीता 10.25. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण गेल्या चित्रामध्ये बघितलं की श्रीमद भागवतम मध्ये लिहिलेलं आहे. तसंच आता भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्येही ते दिलं आहे की हा जे कलियुग आहे त्याचा यज्ञ कुठला आहे, तो यज्ञ नाम जपत यज्ञोस्मी. म्हणजे हे जे यज्ञ आहे ते आपलं कुठलं, तर हे आपण फक्त नामजप केला पाहिजे आणि कुठलाही आणखीन आपला यज्ञ बाकीचे जे जे काही यज्ञ आहे ते सोडून दिले पाहिजे, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण 3.19. म्हणून कर्मफलांवर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे, कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण मध्ये जसं मी तुम्हाला पहिल्या दिवशी श्रीला प्रभुपाद यांचं जे जीवनावरती मी सांगितलं होतं, की त्याने आपल्या जे गुरुचा आदेश होता, त्याने जे गुरुजाला वचन दिलं होतं की ते फक्त देश विदेशामध्ये फक्त कृष्ण भावना भाविताचे ते प्रचार आणि प्रसार करणार आहे. तर तेव्हा इथे या श्लोकामध्ये हेच आपल्याला प्रयत्न केलेला आहे की म्हणून कर्म फलावर आसक्ती न ठेवता, जे काही आपण कर्म करते, जी फळाची अपेक्षा न ठेवता जेव्हा कर्तव्य म्हणून कर्म केले करतात, तेव्हा आपण परमेश्वरला प्राप्त करू शकतात. कारण जे काही आपण कर्म करतात, जेव्हा आपण आसक्ती न ठेवता करतो, तेव्हा काय तो कर्म आपला कर्मयोग होऊन जातात आणि तो निष्काम कर्म होऊन जातात. म्हणजे आपण फळाची अपेक्षा न करता करतात, तेव्हा तो निष्काम कर्म होऊन जातात. आणि जेव्हा आपण फळाची अपेक्षा करतात, तेव्हा आपण सकाम कर्म करतात, असा या श्लोकाचा तात्पर्य. आणि इथे तुम्ही श्रीला प्रभुपादाही बघू शकता. तर त्याने फक्त भगवान श्री कृष्णाचा प्रचार आणि प्रसार केला, म्हणून त्यांना परमेश्वर प्राप्ती झाली. हरे कृष्ण माताजी. आदर्श 3.21. यद्यदाचरति श्रेष्ठस् तत्तदेवोत्तरो जनः य सत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांनी ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, एक बतक आहे आणि त्याच्या पाठीमागे त्याचे मुलं पाठी चालू आहे. तर जेव्हा एक श्रेष्ठ व्यक्ती जे काय करते त्याचे अनुसरण सामान्य जन करतात, म्हणजे त्याचे मुलंही तेच करणार जे त्यांची आई करते. तर आपल्या अनुसरण कृत्याने ते जे आदर्श घालून गेले त्यानुसार सारे जग कार्य करतात. तसं त्याचे पूर्ण हे जे कुटुंब आहे ते त्याचं अनुसरण करतात. तर या श्लोकामध्ये हे काय सांगितलं, कारण अर्जुन तो श्रेष्ठ धनुर्धर होता, तो क्षत्रिय होता, म्हणून तो श्रेष्ठ व्यक्ती, म्हणजे तो जर त्याने जर युद्ध सोडून तो कुठे जंगलामध्ये गेला, तर त्याचं जे विहित कर्म आहे, त्याने जे आपलं जे कर्म आहे ते सोडून केला, तर तो श्रेष्ठ व्यक्ती आपण त्याला सांगू शकत नाही. तर अर्जुन एक श्रेष्ठ व्यक्ती आहे, म्हणून त्याने जर चांगलं युद्ध केलं, तर त्याच्यासोबत जे आणखीन जे इतर राजा त्याच्या पक्षामध्ये त्याच्या युद्ध करणार आले आहे, जे तिथे
सैनिक बळ आलेलं आहे, ते सर्व काय करणार तर त्याचं अनुसरण करणार. जेव्हा राजा श्रेष्ठ असतो तर तेव्हा त्याची जी प्रजा असते, त्याचे नागरिक आहेत, त्याचे अनुसरण करतात, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनला म्हणतात, की तू एका श्रेष्ठ धनुर्धर आहे. तर श्रेष्ठ धनुर्धर म्हणून युद्ध कर आणि त्यामुळे तू एका आदर्श निर्माण करू शकतेस, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण 3.24 घराणेशाहीचा नाश. मी जर नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करणारा मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणी मात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण माता. तर इथे भगवंतांनी जेव्हा अवतीर्ण झाले होते तेव्हा एका सामान्य मनुष्यासाठी त्यांनी सर्व कर्म केले होय. तुम्ही इथे चित्रामध्ये बघू शकता. तर ज्यावेळी पाऊस वाढला होता तेव्हा त्यांनी काय केलं तर हा जो गोवर्धन पर्वत आहे त्याने आपल्या बोटावरती उभारलेला होता. नंतर ते एका सामान्य मनुष्यासारखं ते काय ते गोप बालक सोबत ते गाय वगैरे घेऊन डोंगरावरती जायचं. तर भगवान तिथे तेच म्हणतात, की मी जर नियमित कर्म केलेलं नाही, तर आपण भगवंताने जे काही आपल्याला ज्ञान दिलंय त्याचं आपण अनुसरण केलं पाहिजे. अनुकरण करू शकत नाही. तर आपण जर 1-2 किलो जर आपल्याला कुठेतरी पत्थर दिला आहे, की आपण तुम्ही हे घेऊन उभे राहा 1-2 तास, तर आपले हात दुखणार आहेत. तर आपण ते आपल्या भगवंताने जे काही कर्म केले, ते आपण अनुकरण करू शकत नाही. आपण त्याचं ज्ञान जे दिलं आहे, त्याचं अनुसरण केलं पाहिजे. तसंच शिवजीनेही विषपान केलं होतं. तर आपण जर विषपान केलं, तर आपला 1-2 तासामध्ये आपला मृत्यू होऊ शकतं. तर आपण त्यांचं अनुसरण केलं पाहिजे, अनुकरण नाही. असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. कोणाला वाचायचं आहे का ग्रुपमध्ये? हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, हरे कृष्ण प्रभुजी. कोणाला वाचायचं आहे का? कोणाला वाचायचं असेल तर सांगा. चालेल. 3.26 नियत कर्माच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबविण्यास प्रेरित करू नये. या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. हरे कृष्ण. हरे कृष्ण माता. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, की एक शेतकरी आहे. त्याच्या बाजूमध्ये एका तो नारळ काढतोय. तर तो आपला विहित कर्म करतो आहे आणि तो काय करतो तर आपण जे काही त्याच्या शेतामध्ये पीक झालेलं आहे, की तिथे नारळ काढतोय. तो काय करतो तर आपल्या कुटुंबासाठी तो फक्त उपयोग करतो. तर इथे आपण या श्लोकामध्ये भगवान आपल्याला हे सांगायचा प्रयत्न केला, की हे जे शेतकरी आहे, तो जे काही आपले नातेवाईक आहे, आपण आपले कुटुंब आहे, त्याच्यासाठी तो आपला उपयोग करतो. पण त्याने आपण त्यांना सांगायला पाहिजे, की तू जे काही आता तुला जे पीक मिळालंय, हे काय तर भगवंताची कृपा मिळाली आहे. तर कुठेतरी मंदिरामध्ये, कुठेतरी एका पूजा आहे, कुठे यज्ञ चालू आहे, तिथे तू दान कर. इथे अ, तो नारळ जो काढतोय त्यालाही आपण असं समजून समजायचं आहे, की बाबा तू जे काही कर्म करतो, त्याच्या कुठेतरी भगवंताला तू काय अर्पण करत नाही. तर जे काही नाल वगैरे आहे, तू तो कुठेतरी मंदिरामध्ये जा, तिथे असा प्रसाद म्हणून दे. तर जेव्हा आपण त्यांना कृष्ण भावनामध्ये जर आपण आणू शकतात, तर ते कर्मबंधनातून मुक्त त्यांना करू शकतात. कारण हे फक्त आपल्या कुटुंब आणि आपल्यासाठीच हे कर्म करतात. तर इथे भगवान हेच आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात. कारण ते अज्ञानामुळे हे सर्व करतात. तर ते आपण त्यांना हळू त्या ज्ञान दिलं पाहिजे, की तुम्ही जे काही कर्म करतात, ते कर्मबंधनातून बंधनामध्ये बांधले जातात. पण जेव्हा तुम्ही कर्मयोग करतात, जेव्हा भगवंताला काही अर्पण करतात, तेव्हा तुम्ही हे कर्मबंधनातून तुम्ही मुक्त होऊ शकता. असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण 3.27 मिथ्याहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्म केली जातात. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तसं आपण पहिल्या दिवशी आपण अभ्यास केला होता, की प्रकृती म्हणजे हे 3 गुणामध्ये बांधलेली जाते. तर हे कोण आहे? तर भगवंतांनी रचलेली एक माया आहे. ही मायामुळे आपण वेगवेगळ्या कर्म करतात. पण आपल्याला जे मिथ्या अहंकाराचा प्रभाव असतो आणि त्यामुळे आपण वेगवेगळ्या कर्म करतात. आणि हे प्रभाव कुठल्या हे 3 गुणी माया कोण नियंत्रण करतात? हे सर्व माया भगवंताने निर्मिती केली आहे. म्हणून आपण हे सर्व कर्मबंधातून आपण बांधलेले जातो. आणि आपण 14 अध्यायामध्ये जेव्हा त्रिगुणी माया वरती आपण पूर्ण एका
अध्याय आहे त्याच्यावरती आणखी खोलामध्ये या 3 गुणाचा आपण अभ्यास करूया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण 3.36 अर्जुन म्हणाला, हे ऋषी वंशजा, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काय बळेच पापकर्म करण्यास प्रेरित होतो? हरे कृष्ण. हरे कृष्ण माता. तर आता भगवंताने त्रिगुणी मायामुळे आपण वेगवेगळे कर्म करतात. तर आता अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला की आता कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसते, आपण ही भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा आपल्यालाही काही कर्म करायची इच्छा नसते तरी आपण करतात. तर ह्याचं कारण काय आहे? तर हे पाप कर्म करण्यात प्रेरित कोण करतं? ह्याच्यावरती आता भगवंत अर्जुनाने प्रश्न केलेला आहे. ह्याच्यावरती आता भगवंत त्याच्यावरती काय उत्तर देते हे आता आपण अभ्यास करूया. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण 3.38 धूमेना क्रियते वह्निर् यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृत्तगर्भस् तथा तेनेदमारुतम्. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर आता आपले जे काम आहे त्याचे वेगवेगळे प्रकार दिले आहेत. तर ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वाराने गर्भ विष्टले जातात त्याचप्रमाणे जीव हा कामेद्वारा प्रमाणित अच्छेला जातो. तर हे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर तर कुठेतरी आपण चित्रामध्ये बघू शकतो हे जे अग्नी आहे, अग्नी तुम्हाला दिसते तेव्हा आपला जेव्हा काम आहे, आपलं काम जर अ, जास्त असेल तर आपण ते बघू शकतात. आपण हे जे अग्नी आहे त्याला बघू शकतात. नंतर दुसरा जो आरसा आहे त्याच्यावरती जर धूळ असली तर आपण आपला चेहरा बघू शकत नाही. म्हणजे आपली जी काम आहे ती फार कमी आहे. पण जेव्हा आपलं काम खूपच जास्त असतं, जसं इथे गर्भाचा शिशू आपण आपल्या डोळ्यामध्ये बघू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला सोनोग्राफर वगैरे लागेल. तर हे सर्व काय आहे? तर हे सर्व बघायला आपले जे कामाद्वारा आपण हे विविध प्रकारे आपण आच्छादलेले असतात म्हणून आपण हे बघू शकत नाही. तर जसे जसे आपले काम असतात तसं तसं आपण त्यांना बघू शकतात असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण 3.41 म्हणून हे भरतर्षभ अर्जुन, इंद्रियांचे नियमन करून पापाच्या महान प्रतीकाचा काम प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्याचा कामाचा वध कर. हरे कृष्ण. हरे कृष्ण माता. तर आपण काही लोकांना भौतिक जगामध्ये बघतात की ते म्हातारपणे पण ते कुठल्या भगवंताचं नाम स्मरण वगैरे ते मंदिरामध्ये कुठे जात नाही. कारण त्यांना आता इंद्रियावरती नियमन केलेलं नाही. ते जेव्हा बाळपणापासून त्यांनी नियंत्रण केले, आपल्या इंद्रियाचं नियमन केलेलं नाही. तर इथे या श्लोकामध्ये भगवान हेच सांगायचा प्रयत्न केलेला आहे की हे इंद्रियाचा नियम आपण जेव्हा लहानपणापासूनच जेव्हा आपण प्रारंभापासून जेव्हा हे करतात तेव्हा आत्मसाक्षात्कार ज्ञानाचा आपण करू शकतात. इथे तुम्ही चित्रामध्येही बघू शकतात की जे इस्कॉनचे लहान लहानचे मुलं असतात ते इस्कॉनामध्ये आल्यामुळे ते काय करतात ते हे तुम्ही नृत्य करतात आहे ते नेहमी जपयज्ञ करतात. तर तेव्हा ते आत्मसाक्षात्कारचा ज्ञान त्यांना मिळू शकतात. जेव्हा आपण हे इंद्रियाचं नियमन करत नाही तर तेव्हा आपण फक्त पापाचं कार्य करतात आणि त्यामुळे आपण विनाशच्या कारण होऊ शकतात असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण 3.42 इंद्रियाणि परन्याहुर इंद्रियेभ्ये परम मनः मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्तु सः. कार्य करणारी इंद्रिये जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. मन इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी आवाज. हरे कृष्ण माताजी वाचतात का तुम्ही?
प्रभूजी आवाज आला का की पुन्हा वाचू? पुन्हा वाचा ना माताजी, मला काही कळत नाही तुम्ही काय वाचता. ओके अरे ओके 3.42 इंद्रियाणि परन्याहुर इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्तु सहा. कार्य करणारी इंद्रिय जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. मन इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे. बुद्धी मनापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि तो आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. आवाज आला प्रभूजी? हरे कृष्ण माताजी. हा, धन्यवाद माताजी. आता आपण इथे हे आपण आता अभ्यास करूया की तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकतात की शारीरिक स्तरावरती म्हणजे ते जड शरीर आहे, त्याच्यापेक्षा काय श्रेष्ठ आहे तर ते इंद्रिय आहे. इंद्रियापेक्षा श्रेष्ठ काय आहे तर आपण आपला मानसिक स्तर. आणि हे तीन गोष्टी काय आहेत तर प्रत्येक योनीमध्ये हे आहे. तीन गोष्टी शरीर आहे, इंद्रिय आणि मन. मानसिक हे तीन पशु आणि मनुष्यामध्ये तर आहेच. परंतु मनुष्यामध्ये आणखीन दोन चांगल्या प्रकारचे गुण आहेत. ते काय आहे ते बौद्धिक. ते विचार करू शकतात की पूजा कशी केली पाहिजे, यज्ञ कसं केलं पाहिजे, जप कसं केलं पाहिजे. आणि ह्यामुळे आपण काय करू शकतो तर आपण आध्यात्मिक स्तरावरती म्हणजे आपण भगवान कोण आहे ते आपण जाणू शकतात. जसं मी काल तुम्हाला दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं होतं, की भगवंताला जर जाणायचं आहे तर त्याचे 3 टप्पे आहेत. तसं पहिलं जे ब्रह्मन म्हणतात, नंतर परमात्मा आणि शेवटचा भगवान. तर हे जे 3 स्तर आहे, पहिले जे 3 स्तर आहेत ते मनुष्य आणि पशुमध्ये असतात. पण बौद्धिक स्तर आणि आध्यात्मिक स्तर हे फक्त मनुष्यामध्येच असतात. म्हणून आपण हे 2 स्तराचा आपण उपयोग करून आपण आध्यात्मिक स्तरावरती जाऊन भगवंताचा त्याचपणे आपण काम केलं पाहिजे. नाहीतर आपण आणि पशुमध्ये 4च गोष्टी असतात. म्हणजे काय आहे तर आहार, निद्रा, भय आणि मिथून. पण आपण बौद्धिक स्तर आणि आध्यात्मिक स्तराचा उपयोग करून आपण आणखी पुढे जाऊ शकतो. तर इथे आपण कठोपनिषदची एक सुंदर आपण वार्ता इथे घेऊया. तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं, की आपली वेगवेगळे 5 इंद्रिय आहेत. तर ही 5 इंद्रिय कुठली आहे? हे 5 घोडे आहेत. ते तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर हे पहिले जे इंद्रिय कुठले आहेत? आपले डोळे आहेत. त्याच्या आपण वेगवेगळ्या वस्तू चांगली, वाईट हे सर्व आपण बघतात. नंतर आपण दुसरी जी इंद्रिय आहे, दुसरा घोडा आहे, तो आपले नाक आहे. नाकामध्ये चांगल्या वास हे सर्व आपण घेतात. नंतर आपले कान आहे. कानामध्येही आपण वेगवेगळ्या चांगल्या, वाईट हे सर्व आपण ऐकतात. नंतर आपला स्पर्श आहे. म्हणजे जे आपले त्वचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गरमी, पावसाळा हे सर्व आपल्याला लागतात. आणि शेवटची जी इंद्रिय कुठली आहे तर आपली जिव्हा आहे. जिव्हामध्ये आपल्या चांगला खाद्यपदार्थ आहे. हे सर्व आपली काय आहे तर 5 वेगवेगळे इंद्रिय आहेत. आणि त्यामुळे आपण काय होतं ते त्याचे जे लगाम कोण आहे, तर हे लगाम नियंत्रण कोण करणार? तो आपला मन आहे. आणि कोणाचा लगाम मनाचं नियंत्रण कोणावरती आहे? तर त्याचं बुद्धी त्याच्यावरती नियंत्रण करते. पण कुठेतरी आपल्या शरीरामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, की आपल्या प्रत्येक शरीरामध्ये आत्मा, परमात्मा म्हणून जीव म्हणून राहतात. आणि तो कोण आहे? तो आपला प्रवासी आहे. तो कुठे आहे? तो पाठीमागे बसलेला आहे. तर जेव्हा आपले जे 5 इंद्रिय आहेत, तर हे 5 घोडे जर वेगवेगळ्या दिशाने जर ते धावत राहिले, तर ते आपला जो आत्मा आहे, तो जो प्रवासी आहे, तो आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचू शकत नाही. म्हणून आपण 5 आपल्या इंद्रियावरती आपण मन आणि बुद्धीद्वारा त्याचा लगाम घेऊन आपला जो प्रवासी आहे, त्याचा आपण चांगला प्रवास केला पाहिजे. असं ही कठोपनिषदची कथा आहे. तर आपण फक्त हे 5 इंद्रिय आहेत, त्याच्यावरती आणखीन खोल आपण 6व्या अध्यायामध्येही आपण अभ्यास करणार आहोत. उद्याही आपण काही 5व्या अध्यायही आपण अभ्यास करू. जेव्हा जे वेगवेगळे जीव आहेत, त्यांची एक-एक इंद्रिय बलवान असल्यामुळे त्यांचं कसं पतन होतं, त्याच्यावरती अभ्यास करणार. पण आपण मनुष्यामध्ये तर हे 5 इंद्रिय आहेत, हे सर्व बलवान असल्यामुळे आपलं रोज किती पतन होऊ शकतात, याच्यावरती आपण पुढे आपण अभ्यास करणार आहोत. तर इथे आपण इतक्या या कथामध्ये कथामध्ये आपण इतकेच समजून घेऊया, की आपली जी 5 इंद्रिय आहेत, त्याच्यावरती जर आपण नियंत्रण केलं, तर आपलं मन आणि बुद्धीवरती आपलं नियंत्रण करून आपला जो आत्मा आहे, जो परमात्मा आहे, जे आपल्या शरीरामध्ये आहे, त्याला जाणून आपण आत्मसाक्षात्कारच्या मार्गामध्ये जाऊन आपण जे आपलं जे शाश्वत धाम आहे, भगवंताचे शाश्वत धाम आहे, गोलकावृंद कारण आपण त्यांचे अंश आहे आणि आपण त्यांच्याकडेच पोहोचू शकतात. असा या श्लोकांमध्ये आणि या कथाचा तात्पर्य आहे.